नमस्कार. श्रीकृष्ण जन्माष्टमीचा नैवेद्य गूळ पोहे. चला तर करूया. त्यासाठी जाड पोहे घेतलेत मी 1 वाटी. ते स्वच्छ धुवून त्यात थोडंसं पाणी घालून ते भिजत ठेवलेले आहेत आणि त्यासाठी पाऊण वाटी मी गूळ घेतलेला आहे. आपल्या चवीनुसार जास्तही घेऊ शकतो. केशराच्या कांड्या घेतलेल्या आहेत आणि आता त्याच्यामध्ये पाव वाटी दूध घालून ठेवलेलं आहे केशराच्या कांड्यांमध्ये. आणि वेलची पूड होती ती घातलेली आहे. जायफळ पूडसुद्धा आपण घालू शकतो, म्हणजे घालाच तुम्ही. अर्धी वाटी मी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे. काजू, मनुका आणि पिस्ते घेतलेले आहेत. आणि आता मी हे दूध घातलं, त्याचा व्हिडिओ काढायचा राहिला. जे आपण दूध तयार केलं होतं ना केशर घालून, ते त्याच्यात घातले. ते बघा दूध घातलेलं आहे मी. आणि आता त्याच्यामध्ये मी थोडंसं 2 चमचे दही घेतलं आहे. चांगलं अधमुरं दही आहे, आंबट नसावं दही. दूध, दही, केशराच्या कांड्या घातलेले हे सर्व पोहे आपण आता मिक्स करून घेतलेत. कढईमध्ये मी 1 चमचा साजूक तूप घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स जे आहेत ते घातलेत. आणखीनही तुम्हाला काही बदाम वगैरे घालायचे असतील घालू शकतात, काहीच प्रश्न नाही. आणि हे चांगले आपण परतून घेतल्यानंतर ह्याच्यात हा गूळ घातलेला आहे, जो पाऊण वाटी घेतला होता तो, आणि ओल्या नारळाचा चव, आणि थोडं 1 पाव वाटी पाणी घातलेलं आहे. आता हे सर्व मिक्स केलेले पोहे होते ना, ते आता बघा छान उकळी आली आहे त्याला पाण्याला. त्याच्यामध्ये हे आता आपण मिक्स करायचे आहेत. हे बघा हे छान व्यवस्थित मिक्स होत आहेत. 1-2 मिनटात, 2 ते 3 मिनटात हार्डली ते शिजून जातं लगेचच. आणि आपले हे गूळ पोहे तयार झालेले आहेत. पहा बरं, नैवेद्य छानपैकी अगदी 5-10 मिनटात तयार होऊन जातो. तर हे गूळ पोहे तयार आहेत. धन्यवाद.